माझिया सकळा हरीचा दासा माझिया सकळा हरीचा दासा आकल्प आयुष्य आकल्प आयुष्य वावेत या कुळा आकल्प आयुष्य वावेत या कुळा माझिया सकळा माझिया सकळा माझिया सकळा हरीचा दासा माझिया सकळा हरीचा दासा अकल्प आयुष्य वावेत या कुळा अकल्प आयुष्य वावेत या कुळा साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येरधार झाला सफळ व्यापार हरी आला हाता मग कैसी भय चिंता त्यांची सरली येरधार झाला सफळ व्यापार हरी तुका मने हरी तुका मने हरी काही उरोने दिवुरी त्यांची सरली येरधार झाला सफळ व्यापार विठ्ठल सयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवोनी माता साष्टांगाता दंडवत आता वंदू शारदा जे चतुरननाची आत्मजा वाकशिती पाविजे सहज तया माझे दंडवत आता वंदू देव ब्राह्मण त्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोतेजन तया माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे चिंतन विठ्ठल नाम उच्चारिता जन तया माझे दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला आज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलीकाय धात मुनिंद समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग
श्रोते सज्जनाओ, प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देहू निवासी सुप्रसिद्ध तुकोबराया यांचा 4 चरणाचा अभंग आपणा सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज जो स्वतःला अनुभव आला ना, तो समाजाच्या पुढे मांडला. बाबा रे, मी माझ्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याला साठविला हरी जिही हृदय मंदिरी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आपण सुद्धा नरध्याला जन्माला आलोत ना, मग काय करा, या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवा. कुठं साठवा? या हृदयात, घरात, बांधलेल्या बंगल्यात नाही. कुठं? घरात. कुठं? जिही हृदय मंदिरी. परिणाम काय? महाराज म्हणतात, त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार. महाराज म्हणतात, ज्या ज्या साधू संतांनी हृदयामध्ये देवाला साठवलं ना, त्यांची येरझार संपली आणि त्यांचा सफळ झाला व्यापार. एवढंच नव्हे, महाराज म्हणतात, बाबा रे, 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, परिणाम काय? देवाला मी हृदयात साठवल्यामुळं हरी आला हाता मग कैसी भय चिंता. महाराज म्हणले, देवाला हृदयात साठवल्यामुळं का, ज्यांच्या ठिकाणी मी देव 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 करत प्रत्येक ठिकाणी फिरतोय ना, तो देवच माझ्या हातामध्ये आला. पण कशामुळं? देवाला हृदयात साठवल्यामुळं. आणि मग शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, आता ज्याच्या करता मला प्रयत्न करायचा होता ना, तो हरी माझ्या हातात आला. हरी आला हाता आणि मग कैशी भय चिंता. तुका म्हणे हरी आणि काही उरो नेदी उरी. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. आज या वारुगड या परिसरामध्ये असणार उगळेवाडी गाव आणि या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे आली, याबद्दल मी प्रथम माझं भाग्य समजते. विठ्ठल या सप्त्याला 56 वर्ष झाली, बरोबर ना? चालू आहे 56 वर्ष झाली. आता उद्या परवा काल आहे काय, चालू आहे 56 वर्षाचं. पण त्यातील 5व्या क्रमांकाची सेवा आपण ग्रामस्थाकडून आणि भाऊंच्याकडून माझ्याकडे आली, याबद्दल मी माझं भाग्य समजते. परंतु ज्यांनी ही सेवा चालू केली असे असणारे माझे समर्थ सद्गुरु शंकर महाराज रसाळ. दुसरी गोष्ट, कृष्णा महाराज तात्याबा शिंदे. तिसरी गोष्ट, चव्हाण बाबा मारुती बाबा चव्हाण. आणि चौथी गोष्ट, तात्यासो महाराज वास्कर. सांगा, या साधू संतांनी ही भूमी पवित्र ठेवली, पवित्र केली, म्हणून आज तुम्ही 56 वर्ष सप्त्याचं पाहताय. विठ्ठल का साधू संताशिवाय ही भूमी पवित्र होत नाही. पवित्र ते कुळ, पावन तो देश आणि जेथे हरीचे दास जन्म घेती. का ज्यांचं भविष्य सांगणारे असे तात्यासाहेब शिंदे, बरोबर ना? काय
तात्यासाहेब शिंदे यांनी माझ्या श्री गुरूंचं भविष्य सांगावं म्हणजे हे काही सामान्य महात्मा आहे का? विठ्ठल तुम्ही म्हणतात कसं का? ज्या वेळेस गुरुदेव माझे हित आले होते त्यावेळेस गुरुदेवांच्या आईला सांगितलं होतं तात्यासाहेबांनी, अगं हा मोठा साधू होणार आहे. सामान्य गोष्ट नाही का? हा मोठा साधू होणार आहे. साधूची किंमत ओळखण्याकरता आपण साधू झालो पाहिजे. तो कामाने अंगी व्हावे ते आपण तेव्हा साधूची किंमत कळती. सामान्य गोष्ट नाही माय बापा. साधू होण्याकरता देह झिजवावा लागतो. साधू होण्याकरता तेवढी घासावी लागतात. साधू होण्याकरता अनेकांचं दुःख सहन करावं लागतं. म्हणून माय बापा आपलं गाव भाग्यवान आहात का? अनेक साधू संतांचं पाय या भूमीला लागल्यात आणि या ठिकाणी माझं कीर्तन म्हणून मी सुद्धा भाग्यवान. पुण्य फळले बहुत दिवस, पुण्य फळले बहुत दिवस. लक्षात ठेवा. साधू संतांच्या पाऊलं जरी या ठिकाणी लागली असतील तर एवढी सामान्य गोष्ट नाही. आज वयस्कर मंडळी सामान्य गोष्ट नाही माय बापा. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष सप्ताह केली, 4थ्या वर्षाला म्हणतात आता हे बंद झालं तरी काही घेणं देणं नाही. पण लक्षात ठेवा ही जुनी मंडळी ना, या जुन्या मंडळींना समर्थांचं दर्शन झालं, अनेक साधू संतांचं दर्शन झालं, परंतु दर्शन नुसतं होऊन नाही राहिले, त्यांनी सांगितलेल्या मार्गाने ते गेले. म्हणून ही तरुण पिढी जन्माला आली. शास्त्र सांगतंय तुम्ही तुमच्या हिताच्या ठिकाणी जागे राहिला. वयोवृद्ध मंडळी काय 56 वर्ष एक तर पूर्ण काठावर येतं तर
लगेच म्हणतात आता सप्ताह बंद झाला तरी चालल का, झालं की आता एकटं. परंतु या वयोवृद्ध मंडळींनी ती परंपरा आजही टिकून ठेवली. याला एकच कारण, फक्त साधू संतांच्या सानिध्यात राहून त्यांच्या नियमाप्रमाणे मार्गक्रमण केलं, ते हिताच्या ठिकाणी जागे राहिले. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात का, त्यांच्या पोटी सुद्धा जन्माला आलेली मुलं कसली जन्माला आली, कुळी कन्या पुत्र सात्विक मुलं जन्माला आली. माय बापा तुम्ही संतांच्या सानिध्यामध्ये परमार्थ केला, तुम्हाला मोठमोठ्या साधू संतांचं दर्शन घडलं, त्यांची संगत तुम्हाला घडली. म्हणून भगवान परमात्म्याने सुद्धा तुमची पिढी चालू ठेवण्याकरता मुलं सात्विक जन्माला घालावी लागली देवाला. सांगा, मला इतकं समाधान वाटतं, मुंबईवरून येऊन मंडळी इथं सप्ताह करतात. काय मंडळ एवढं, ह्याच्याही पेक्षा 100 पटीने मुंबईचा कार्यक्रम मोठा असतात. खरंय का खोटे, सगळ्यांना अनुभव आहे. परंतु एक गावचा स्वाभिमान का, तुमची पिढी थकली, पण प्रत्येकाच्या घरामध्ये, उघडेवाडी मधील प्रत्येकाच्या घरामध्ये जी जी मुलं मुंबईला आहेत ना, त्याच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये उठतं का, आपल्या गावचा सप्ताह आहे. काय आपल्या गावचा सप्ताह आहे. याला कारण काय, तुम्ही तुमच्या हिताच्या ठिकाणी जागे राहिला. आपुलिया हिता जो आशे जागता, आपुलिया हिता जो आपुलिया हिता जो हरे जागता, आपुलिया हिता जो धन्यवाद.
सुखाच्या ठिकाणी जागे राहिला म्हणून सात्विक मुलं, आणि सात्विक मुलं ही परंपरा चालवतात. याला कारण आहे परंपरेचा आशीर्वाद. मला आजही आठवतंय ज्या वेळेस आमच्या गुरुदेवांची दिंडी आळंदी क्षेत्रामध्ये प्रवेश करते का, आणि त्या ठिकाणी प्रवेश करत असताना ज्या वेळेस आम्ही सिद्ध बेटामध्ये जातो का, सिद्ध बेटामध्ये जातो त्या ठिकाणी चव्हाण बाबाचं घर आहे. जुने मंडळीला सांगता येईल का, चव्हाण बाबाचं घर आहे. 25 वर्षाच्या पाठीमागलं बुंती मी आहे काय. चव्हाण बाबा खुर्ची टाकून बाहेर बसायचे. माझे गुरुदेव दादा आले की त्यांनाही एक खुर्ची असायची. आजही समर्थ पांडुरंग महाराज रसाळ यांना आजही तिथं खुर्ची असती. आजही नामदेव महाराज सुद्धा बाहेर येतात. पण आमचे वारकरी इतकी डौलात चालतात. इंच गिरीचे गिरीचे वारकरी, आनंदीची वारी गुरुच्या चरणावरी म्हणायचं नव्हतं बरं का, पण विशेष दिंडीचा निघाला. आले आता 2-3 महिन्यावर आणि एकदा का दिंडी निघाली की बोलायचं काम नाही. ज्ञानोबा तुकाराम काय न सांगताच अंग स्फुरण पावत, लगेच मनानेच अंग घालत काय. कधी न म्हणणारा माणूस पण त्याच्यात ऑटोमॅटिक उतरतो. सांगण्याचं तात्पर्य त्या चव्हाण बाबांची पावले, माझ्या गुरुदेवांचा संबंध आहेत ना, त्या चव्हाण बाबांची पावले सुद्धा आपल्या गावात लागली. सांगा म्हणजे अशा मोठमोठे साधू संत यांची पावलं आपल्या या गावामध्ये लागली. म्हणून आपण किती भाग्यवान मंडळी आहात. फक्त एक काम करा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती काय, हे तर परम भाग्याची संपत्ती. महाराज म्हणतात भारतात जन्म काय, या भारतात जन्म मिळाला हे मोठं भाग्याचं लक्षण आहे. ऐका बर का महिला मंडळ, काय यात आपण भाग्यवान आहात. यात नरदेहाला जन्माला आलात ना, भाग्यवान आहात का. या ठिकाणी साधू संतांची भूमी आहे. माझे ज्ञानोबरायांची, माझ्या तुकोबरायांची भूमी पुणे जिल्ह्यामध्येच आहे. म्हणून आज त्यांची पावलं सुद्धा गावोगावी फिरतात. लक्षात ठेवा, जिथे चाले हरी कथा तिथं प्रत्यक्ष भगवान परमात्म्याला सुद्धा यावं लागतं. साधू संतांना सुद्धा यावं लागतं. म्हणून आशल्या नगरीमध्ये आपण जन्म घेतला. महाराज म्हणतात, बाबा रे, ह्या नरदेह मिळण्याकरता आपण कितीतरी कष्ट भोगून या नरदेहाला आलेला आहात. केलाय का विचार. जसं तुम्ही 56 वर्ष सत्याची टिकून ठेवली, अजून थोडं माग चाला काय. सत्तेची 56 वर्ष टिकून ठेवली, 56वं वर्ष. पण याला सुद्धा तुमच्या काही काळाला साधू संतांची पुण्याई सेवा केलेली पुण्याई म्हणून ही तुमच्या हातनं, या तरुणांच्या हातनं त्यांनी सेवा करून घेतली. पण महाराज म्हणतात, आपण सुद्धा जन्माला आलोत ना, किती लांबून आलो याचा विचार केला का. महिला मंडळ आपण सगळे रसाळ महाराजांच्या अनुग्रहित असतील, काही चव्हाण बाबांच्या अनुग्रहित असतात. महाराज म्हणतात, किती लांबून आलो. एक एक योनी कोटी कोटी फेरा,
बैलाचा जन्म कोटी वेळा, कधी बैलाचा जन्म, कधी कुत्र्याचा जन्म, कधी पशु पक्ष्यांचा जन्म, सगळं योनी भोगून आपण या नरध्याला आलेलो आहे. कशा करता आलो? अभंग माझा 60वीला हरी आहे. कशा करता आलो? बंगला बांधण्याकरता, 4 व्हीलर गाडी घेणे खरेदी करण्याकरता, जमीन खरेदी करण्याकरता, बिझनेस करण्याकरता अजिबात नाही. लक्षात ठेवा, महाराज म्हणतात हा नरध्य केवळ परमार्थ करता प्राप्त झालाय. देवे दिला देह, देवे दिला देह, भजन को माटा, देवे दिला त्याचा वापर मात्र कशात केला? कशात केला? सगळी ब्रह्मचारी काय कशात केला? संसारामध्ये केला. महाराज म्हणतात तुम्ही ज्याच्यात सुख पाहता त्याच्यात तुम्हाला सुख मिळणार नाही. मग 56 वर्ष झाली सत्तेची, 56 वर्ष महाराजांनी आपल्याला एकच सांगितलं, बाबांनो या देवाला तुम्ही काय करा, देवाला हृदयात साठवा. अनेक साधू संतांनी नामाचं महत्व सांगितलं, पण आम्ही मात्र ते ठिकाणी ऐकाय तयार नाही. महाराज तुम्ही करा वटवट, आम्ही मात्र निबारघट. काय आम्ही ह्या कानाने ऐकणार आणि ह्या कानाने सोडून देणार. एवढंच नव्हे महाराज, हे तुमचं काम आहे, हे आमचं काम काय? हे चांदुडे ताईचं काम आहे, आपलं काम नाही. महाराज म्हणतात नाही ना तुम्ही परमार्थ केला ना, याच्यामध्ये आमचा झोळीमध्ये काही दोंडा पडणार नाही. येते कोणाचे काय बाय गेले, 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 ज्याचे त्याने अनहित केले. येते कोणाचे काय बाय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. येते कोणाचे काय बाय गेले, कोणाचे काय बाय गेले, येते कोणाचे काय बाय गेले, कोणाचे काय बाय गेले, येते कोणाचे काय बाय गेले, कोणाचे काय बाय गेले, येते कोणाचे काय बाय गेले, कोणाचे काय बाय गेले. महाराज म्हणले नाही तुम्ही नामस्मरण केलं, माझं याच्यामध्ये काही बिघडणार नाही. कार्यक्रम चंद्र सूर्य तोपर्यंत चालूच राहणार आहे, यात बदल होणार नाही. पण लक्षात ठेवा, हात मोडल्यानंतर शेजारच्या गळ्यात पडलाय का? आतापर्यंत नाही. हात मोडत त्याच्या गळ्यात पडतो. महाराज म्हणले मी याच्या करता तुम्हाला सांगतो बाबा रे, या नरध्याचे निधाने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकन दिदला. असे महाराज म्हणजे या जन्मात परमार्थ करता येतो. इतर योनीमध्ये परमार्थ करायचा म्हटला ना तरी करता येत नाही. सांगा भाऊ, तुम्ही उगळेवाडीकर महिला पुरुष मंडळी आहात, तुम्ही 2 पायाची आहात म्हणून मंडपात येऊन बसला, बरोबर ना? झोपला नाही ना अजून? कायम आहे काय? 2 पायाचे आहात म्हणून तुम्ही मंडपात येऊन बसला. ज्यांना 4 पाय आहेत ती आली का? आली का?
तिथपर्यंत ऐकू जात असल पण ते येऊ शकले नाही का ती योनी परमार्थ करण्याच्या पात्रतेची नाही म्हणून परमार्थ या जन्मात करता येतो म्हणून माझ्या तुकोबरायांना नक्की महत्व कळालं बाबांनो या जन्मात करता येतो ना म्हणून गरज नव्हती साधू संत मंडळींनी ही भूमी पवित्र करून तिथं येऊन उभारला ध्वज तिन्ही लोकांवरी आणि आईशी चराचरी कीर्ती ज्यांची एवढंच नव्हे या डोंगरावर आले माझे साधू संत मंडळी आणि उभे राहून काय म्हणाले यारे यारे लान तोर यारे यारे लान तोर यारे यारे लान तोर यारे यारे लान तोर लहानांना मारली मोठ्यांना मारली काय वयोवृद्धांना मारली अगदी मध्यम वर्गाला मारली ते तुमच्या पर्यंत साधू संत मंडळी स्वतः होऊन आले सांगतो तुम्हाशी भजरे विठ्ठला नाही तरी गेला चलम वाया सांगतो तुम्हाशी भजरे नाही ना साधू संत स्वतः होऊन आम्हाला येऊन जागे केलं आणि जाग करून आम्हाला सांगितलं बाबांनो भगवान परमात्म्याला भजा सदा जागे वारे आता कशा करता आले इथपर्यंत का त्यांना कनवाळा आला माय बापा हो काय कनवाळाला बुडते हे जन न देखावे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या काय केलं साधू संतांनी इथपर्यंत आले खाली आले आज जुडून सांगितलं पण आजही काही साधक मंडळी म्हणाली महाराज तुम्ही सांगता ते बरोबर आहे पण आम्हाला हे कडूच वाटतंय व काय कडू वाटतंय अजून आमचं मन त्या ठिकाणी चिकटत नाही महाराज म्हणले बाबांनो ज्याच्यामध्ये तुम्ही सुखाला शोधताय सुख म्हणजे देव ज्याला तुम्ही देव समजताय जे सुख समजताय ते तुम्हाला तुमच्यात राहून मिळणार काय मिळणार नाही म्हणून तर एक दिवस गुरुदेवांना
नेहमी कीर्तनात प्रमाण घेतात. बाबांनो, याच्या करता काय करावं लागतं तुम्हाला सांगते. वेगळं निघा संसारातून नाही. नाही तर म्हणतात सुरेखाताई चांगले आमच्या फोड करायला आले. काय तुम्हाला सांगते, वेगळं निघा. वेगळं निघून संसार बघा. कोणचा संसार? माय बापा हो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जन्माने मरण शोधणे हा संसार आहे ना माय बापा हो. याला पाहायचं आहे ना, तुम्ही साधू संतांच्या सानिध्यामध्ये जा. याच्यात सुख शोधताय, याच्यामध्ये देव शोधताय, ते तुम्हाला संसारात कधीच मिळणार नाही. सांगा, आता सध्या पाऊस पाणी आहे का? नाही. आमच्याकडे सुद्धा नाही. का? दिवस नाहीत आता, अजून पुढे येणार. औंधा पाऊस कमी होता. धोंड्याचा महिना आला की धोंड पडती असं आमच्याकडे म्हणतात. लक्षात ठेवा. काय? पाऊस पाणी कमी होता, पिक सुद्धा कमी होती. महाराज म्हणतात, कांदा कशा करता? सुका करता. कांद्यात सुख मिळेल, ऊसात सुख मिळेल, फोर व्हीलर गाडीमध्ये सुख मिळेल, बिझनेस मध्ये सुख मिळेल. पण मिळतं का? नाही मिळतो. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. ज्याच्यात तुम्ही सुख शोधता ते तुम्हाला सुख कधीच मिळत नाही. याला कारण आहे संसाराचा स्वभाव दुःख आहे. विठ्ठल ऐका, 5 मुलं आहेत ती सुद्धा रडतात. 4 मुलं आहेत ती सुद्धा रडतात. 3 मुलं आहेत ती सुद्धा रडतात. 2 मुलं आहेत ती सुद्धा रडतात. 1 मुलगा आहे ती सुद्धा रडतात. आणि नुसत्या मुली ती सुद्धा रडतात. आणि ज्यांना काहीच नाही ती सुद्धा. संसार याला काय म्हणायचं? संसार उभा करा, आडवा करा, तिरका करा, सरळ करा, कसाही करा, पण त्याच्या वाट्याला दुःख. अहो सर्व चांगले हो, भरपूर श्रीमंती हो, पण मुलाला मुलगा. सर्व चांगले हो, मुलांची लग्न झाली, नातू पंतू सगळं चांगले हो, पण माझ्या मुलीच्या मुलीला मुलगा. कुठतरी दुःख आहे. दुःख बांधवडी आहे. हा संसार दुःख
बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. महाराज म्हणतात बाबा रे, या संसारात सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला सुख मिळणार नाही. का? सुख पाहता जवळ पाडे आणि दुःख मात्र पर्वता एवढे. संसार दुःख मुळ चहूकड विंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ, रात्र दिवस तळमळ. अगदी श्रीमंत माणसं आहेत पण त्यांना सुद्धा तुम्हाला वाटतं की ते चांगलं आहे त्यांचं. अजिबात चांगलं समजू नका, त्यांना सुद्धा झोपताना गोळ्या खावा लागतात. आजच सकाळी इकडे येताना भाऊ आमच्या गावाच्या पुढे कार्यक्रमाला गेले होते. तुका भाऊ उद्या ज्यांचं कीर्तन आहे आणि मी सुप्यात आले होते. श्रीमंत माणूस होता, 2 मुलं. सुपेच्या स्टँडवर हॉटेल आहे मोठं. कर्म धर्म संयोगाने मी म्हटलं आता तासभर बाहेर थांबायचं महाराज असतो पर्यंत, चला आतमध्ये जाऊ, ओळखीचं घर आहे आपल्या. आतमध्ये गेली, पिशवी ठेवली, म्हणलं जय हरिताई जय हरी. खाटावर बसलेल्या होत्या, पाहिल्या बरोबर रडायला आलं. म्हणलं काय झालं सांगताल का नाही? सुरेखाताई इतकं सासावलं मुलांच्या करता, 7 पिढ्याला संपत्ती सरायची नाही. झोपला नाही? 7 पिढ्याला संपत्ती सरायची नाही, इतकं सासवलं. पण आज 3 दिवस झालं मी खटवर आहे, मला खाली उतरायला येईना. पण मुलाने मला विचारलं सुद्धा नाही. मला बी वाईच करंट आला. का? पाठीमागलं मला सुद्धा आठवण झाली ना. ज्या वेळेस आम्ही फिरत होतो त्यावेळेस म्हणायचे ह्यांना काय काम आहे, काय ह्यांना काय काम आहे, गावोगावी फिरत्यात माऊलीन सुरेखाताई. पण आज म्हणलं त्या टायमाला लय पळू केलं, माझी पोरं म्हणून. आता काय झालं? नाही बाया, काय खरं नाही ग. कोणाची मुलं कोणाच्या सुना, तुझं लय बरे विठ्ठल. लक्षात ठेवा. म्हणून माय बापा मी तुम्हाला संसार करू नका हा माझा म्हणण्याचा उद्देश नाही. संसार जरूर करा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. पण ते काम करत असताना त्या दयागण भगवान परमात्म्याला हृदयात साठवा. काय? हृदयात साठवा. तुम्ही जर म्हणला ना नाही जमायचं, काय जमायचं नाही. महाराज म्हणतात आयुष्यभर संसार केला तरी संसाराचा स्वभाव दुःख आहे, याच्या करता 5 मिनिटं घेतली विठ्ठल. रस्त्याच्या कडेने एक मुलगी चाललेली होती. काय? अगदी गरीबाची मुलगी होती, अगदी गरीबाची. केस विस्कटलेले, कपडे फाटलेली आणि रस्त्याने जात असताना राजाच्या मुलाचं प्रेम त्या मुलीवर बसलं. काय? मनात विचार केला, बास म्हणला केली तर हीच मुलगी करील. राजा बोले दल हाले, पर्याय नाही. काय? राजाने मनात विचार केला आता काही असू द्या, मुलगी दिसायला रूपवा नाही पण परिस्थितीने गाजलेली आहे. घरी आला, आई वडिलांना सांगितलं, मला बास मी केली तर तीच मुलगी करील. आई वडिलांनी सांगितलं अरे नको बाळा, नको बाळा. पण हा ऐकाय तयार नाही. कर्म धर्म संयोगाने कीर्तनातलं लग्न पटपट होत. काय? ब्राह्मण बोलवले, सुपारी फुटली. काका आल्यानंतर सुपारी फुटली, अंतरपाठ धरला, सुरुवात केली. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम. आपलं थांबवा.
वरल्याला आहे माहिती पण खाल्ली म्हणत्यात आतापर्यंत दिवसा लग्न पाहिलं आता रात्रीचं लग्न लागतंय ती आरती चला जेवायला. लग्न झालं मुलगी राजाच्या घरी आली लक्षात ठेवा. परंतु तीच मुलगी दारोदारी हातामध्ये काय फुटकं पातेल घेऊन घरोघरी हिंडत असायची. का प्रत्येक गावामध्ये उगळेवाडीमध्ये असताना प्रत्येक गावात म्हणायची जायची आणि म्हणायची वाडग माय वाडग माय. आणि त्याच मुलीशी राजाचं लग्न झालं आणि इकडं आल्यानंतर अगदी गरीबातल्या गरीब जरी मुलाचं लग्न झालं ना तरी 4 मित्रमंडळी त्याला असतात. ही तर राजा होता. काय सामान्य मंडळी असतील का? 4 व्हीलर गाडी घेऊनच यायला बघायला घरी आली. राजे साहेब अहो काही कारणास्तव आम्हाला तुमच्या लग्नाला येता आलं. पकवाचे येता आलं लय झोपताय काही कारणास्तव तुमच्या लग्नाला मला येता आलं नाही. आता आलेला आहोत. मग एक काम करा. राजेसाहेब म्हणजे या 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 पटकन घरामध्ये या. राजेसाहेबांची मुलगी होती ना दारोदारी फिरणारी पण तीच आता राजेची कोण झाली? झोपला नाही ना मुलांनो? काय राजाची राणी झाली. आणि राणी झाल्यानंतर तिच्या अंगावर काय 100 रुपयाची 150 रुपयाची साडी काय 10,000चा शालू अंगावर होता तिच्या. काय 10,000चा शालू अंगावर चम 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 करणारा. आणि ती शालू डोक्यावर पदर घेऊन हातामध्ये ट्रे अगोदर पाण्याचा ग्लास आणि नंतर चहा घेऊन आली. चहा घेऊन आल्यानंतर मित्रमंडळी सोफा सेटवर बसलेली होती. म्हटले वहिनी एक काम करा आम्ही लग्नाला नव्हतो पण नाव घ्या. आहे ना आपल्याकडे पद्धत. आता पुढं तर आली काय काय आता डायरेक्ट नाव आहे. येतो कोणाला डायरेक्ट होय नाही पुढचं बोलत आता तिकडं चाललंय ना ते काय. मग राजाने नाव घेतलं डायरेक्ट मुलीचं जे काय नाव असेल ना ते घेतलं. आता वहिनीवर नंबर आला. वहिनी तुम्ही नाव घ्या. ती पटकन आतमध्ये गेली. व्यवस्थित आरशात बघितलं आणि विचार केला आणि 2 मिनिटांमध्ये कशी बी आली नाही अस्त व्यस्त डोक्यावर पदर घेऊन आली. महाराज म्हणतात जिच्या डोक्यावर पदर तीच करती आल्या गेल्यांचा आदर. तीच करती सासू सासऱ्यांची कदर. तिलाच म्हणतात इंडियन माय मदर. आणि मग तिच्यावर नंबर आला. मग तिने घ्यायला सुरुवात केली. म्हणली ऐका सुई पडल तरी ऐकू येईल का? आता नेमकं काय आहे का नाही असंच आहे का? नेमकं काय काय तिने सांगितलं. चांदीच्या तप्याला मध्ये तापवलं दूध त्यावर आली लाल लाल साई आणि राजे साहेबांचं नाव घेते वाडग माई विठ्ठल. ऐका हा दृष्टांत तुम्हाला हसण्या करताय पण याच्यामध्ये सिद्धांत आहे का? तिचा जरी ती राजाची राणी झाली पण तिचा स्वभाव मोडला का? काय म्हणली ती?
परंतु तिचा मूळ स्वभाव गेला का कशाचा? आणि मग तसाच माय बापा हो, संसार कितीही मोठा करा पण त्याचा स्वभाव काय? दुःख वाढग माई नाही. त्याचा स्वभाव दुःख आहे. म्हणून काही साधक मंडळी त्रासली संसारामध्ये वैतागली आणि माझ्या तुकोबारायांच्याकडे गेली. महाराज तुम्ही सांगता हे म्हणणं बरोबर आहे, पण ज्या संसारामध्ये आम्ही सुख शोधतो, ज्या संसारामध्ये आम्ही देवाला हुडकतो, त्याच्यापासून आम्हाला काहीच मिळालं नाही आतापर्यंत. मग आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? महाराजांनी सांगितलं, अरे ज्याच्यापासून तुम्हाला सुख मिळायचंय ना, ती सुख नावाची वस्तू तुमच्याकडे आहे. काय? सुख नावाचा देव तुमच्याकडे आहे. फक्त काय केलं पाहिजे? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 लेणे विना जीवा सुख होय, लेणे माईक सुखाचे दाराची, 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 लेणे माईक सुखाची दाराची, लेणे माईक सुखाची दाराची, लेणे माईक महाराज म्हणले साधू संतांच्याकडे जा, आणि साधू संतांच्याकडे जाऊन आपुला तो देव एक करून घ्या. खऱ्या देवाची साधू संत ओळख करून देतील. का हो तुकाराम महाराज, तुम्ही सांगता ते बरोबर आहे, लक्ष द्या. काय तुम्ही सांगता ते बरोबर आहे, आम्हाला पटतंय, पण जर आम्ही त्या देवाला ओळख करून घेतली तर परिणाम काय होईल? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात, त्यांची सरली 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 संतांच्याकडे गेला आणि जर देवाची ओळख करून घेतली आणि तर देवाची ओळख करून घेतल्यानंतर आम्हाला अनुभव काय आला? आमची येरधार संपली. महाराज तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण येरधार कशामुळे संपली हे अभंगाच्या पहिल्या चरणात साठ विला
देवाला साठवल्यामुळे एरझार संपली. महाराज तुम्ही सांगता ते बरोबर आहे, पण ज्यांनी ज्यांनी हृदयात साठवलं त्यांचं आम्हाला काहीतरी सांगा ना. साधू संतांनी साठवला, पण कोणत्या साधू संतांनी? जेवढे जेवढे भूतलावर संत म्हणून जन्माला आले ना, त्या प्रत्येक साधू संतांनी माझे ज्ञानोबराय असो, तुकोबराय असो, गोरोबा काका असो, रोहिदास महाराज असो, नामदेव महाराज असो, जनाबाई असो, मीराबाई असो, संत सखुबाई असो, कानोपात्राबाई, 80 चराचरी या प्रत्येक साधू संतांनी देवाला हृदयात साठवलं, म्हणून त्यांची कीर्ती अजरामर राहिली. महाराज तुम्ही सांगता ते बरोबर आहे, पण आम्हाला अजूनही पटत नाही. महाराज म्हणजे याच्या करता एक छोटासा दृष्टांत. विठ्ठल काही नाही आठवणीत राहिलं ना कीर्तनात तरी चालेल, पण एवढाच दृष्टांत घरी घेऊन जा. पैठण मध्ये भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनामध्ये 2 पायाने पांगळा आणि दोन्ही डोळ्यांनी आंधळा असा असणारा माझा कुर्मदास नावाचा भक्त कीर्तनाला येऊन बसला. बसल्यानंतर भानुदास महाराजांनी कीर्तनात प्रमाण घेतलं काय? आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता घडीमोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. हे प्रमाण घेतलं आणि कुर्मदास नावाचं भक्त असं या बाबांच्या सारखं खाली बसलेलं होतं. दोन्ही डोळे नव्हते, पायाने पांगळा होता. मनामध्ये विचार केला, आंधळ्या पांगळ्याचा जर विठोबा दाता आहे तर आपण सुद्धा पंढरपूरला का जाऊ नये? जरी पांगळा असलो तरी का जाऊ नये? कीर्तन संपलं आणि कुर्मदास नावाचा भक्त साधू संतांना शरण गेला. साष्टांग हे करी दंडवत दंडवत घातला. महाराज मी सुद्धा पंढरपूरला जाऊ, मी सुद्धा पंढरपूरला जाऊ. महाराज म्हणले जा ना. विठोबा दाता सांगितलंय तुम्ही? हा हो. परिवर्तन झालं आणि दुसऱ्या दिवसापासून कुर्मदास नावाचा भक्त मजल दर मजल करत एसटीने नाही, मोटरसायकलवर नाही, सायकलवर नाही, चालत सुद्धा नाही, पायीच नव्हतं, पण लोटांगण घेत पैठणहून सोलापूर हायवे रोडवर मोल्डीम नजीक
गावापर्यंत आला. 2 महिने वाटणी पांगळा असणारा लोटांगण घेत रस्त्याने कडला काय वाहन येतात बाजूनी शरीर रक्तबंबाळ झालं. डोळ्याच्या पापण्या डोळं असं बारीक नाजूक झालं. शरीर थकलं. अंगावर कपडा राहिला नाही. मला वाटतं आता जर असं असतं ना दर्शन होईल साधू संतांचं, पण पंढरपुरापर्यंत लोटांगण घेईल त्यांचं. आम्ही तर जागाच सोडणार नाही बाबा. आपल्याला ते पेलणार नाही. पण लक्षात ठेवा असा भक्त कुर्मदास 2 महिने लोटांगण घेत सोलापूर हायवे रोडवर मोल्डीम जवळ आला. आणि आल्यानंतर सारखं नामस्मरण तोंडामध्ये होत आणि तेवढ्यामध्ये दिंडी आली. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. किती वेळा म्हटलं तरी ह्या भजनाचा आळस येत नाही, ह्या भजनाचा कंटाळा येत नाही. पण बळच बंद करावा लागतो का? दिंडीचा आवाज कानावर आला. ज्ञानोबा तुकाराम माझ्या कुर्मदासांनी वारकरी बाबांना हाक मारली. वारकरी बाबा एक काम करा, आज 9मी उद्या 10मी तुम्ही पंढरपुरापर्यंत जाताल ना, पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करा आणि महाद्वारात गेल्याबरोबर भगवंताला माझा निरोप सांगा. झोपला नाही ना? काय भगवंताला माझा निरोप सांगा. काय सांगा? तर कुर्मदास नावाचा तुमचा भक्त मोल्डीम नजीक लहुळ या गावी येऊन पोचला आहे. लोटांगण घेत तुमच्या पर्यंत येत होता, पण आता त्याचं शरीर थकलं आणि उद्या 10मी आहे, तो इथपर्यंत येऊ शकत नाही. एवढाच माझा निरोप भगवान परमात्म्याला द्या सांगा. आणि वारकरी बाबा 10मी दिवशी पंढरपुरात आले. चंद्रभागेचं स्नान केलं, महाद्वारात गेले आणि महाद्वारात गेल्याबरोबर भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवंताला सांगितलं, अरे पांडुरंगा, तुझ्या करता तुझा भक्त कुर्मदास नावाचा भक्त लहुळ गावी येऊन पोचला आहे आणि त्याने तुला बोलवलं आहे. एका क्षणाचाही विलंब न लावता भगवान परमात्म्याने विठेवरून खाली उडी मारली. नामाला घेतलं आणि ज्ञानाला घेतलं आणि तिघेही निघाले. ज्ञान दाखवत आणि नाम पकडत. लक्षात ठेवा, तिघेही आले मजल करत. भगवान परमात्मा स्वतः तिथं आले लहुळ गावी. तर माझे कुर्मदास नावाचे भक्त रोडच्या बाजूला आवाज आला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. का? हा मंत्र तोंडातून येत होता आणि येत असताना भगवान परमात्मा जवळ गेले आणि अलगद कुर्मदासाला उचलून मांडीवर घेतलं. स्वतःच्या पंचाने संपूर्ण शरीर पुसलं, रक्तबंबाळ झालेलं होतं आणि हाक मारली, कुर्मदासा कुर्मदासा कुर्मदासा. अरे मी आलोय. डोळं उघडलं. काय? कुर्मदासाने डोळं उघडलं. भगवान परमात्म्याने स्वतःच्या पंचाने शरीर पुसलं, तोंड पुसलं आणि पाहिल्या बरोबर मनाला आनंद झाला. बोल कुर्मदासा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काय पाहिजे, आता काय हवंय? कुर्मदासाने सांगितलं, भगवंता मला काही सुद्धा नको. तुला पाहिलं माझं मन समाधान झालं. खळ 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 नेत्रा वाट अश्रू यायला लागलं. का? अरे भगवंता, ज्याच्या करता मी अपेक्षा करत होतो तो माझ्यापर्यंत आला. तो मज व्हावा आणि वेळोवेळा व्हावा पांडुरंग. मग बोल ना, बोल, तुला काय
काय पाहिजे मी विठेवरून खाली उडी मारून पटकन तुझ्यापर्यंत आलो. बोल पांडुरंगा, काय पांडुरंगा, मला काही सुद्धा नको. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या लहुड गावी पंढरपूर सारखी वारी भरावी एवढीच माझी इच्छा आहे. विठ्ठल सांगा पाहू काय केलं होतं त्या कुर्मदासाने? फक्त एकच केलं होतं, सदा नाम घोष करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता समाधान. सतत त्याचं चिंतन या हृदयात केलं, हृदयात नव्हे या हृदयात साठवलं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, असा माझा सामान्य भक्त असणारा कुर्मदास, पण प्रत्यक्ष याने काय केलं? साठविला हरी ची हृदय मंदिरी, साठविला हरी ची हृदय मंदिरी. काय केलं? साठविला हरी हृदय मंदिरी. जसं तुमचा शुद्ध भाव उगळेवाडीकरांचा पाहिला म्हणून साधू संत मंडळी तुमच्या इथं आली. त्याला भाव शुद्ध लागतो, ज्याचं अंतकरण शुद्ध आहे ना तिथंच देव असतो. जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन आणि भगवंत जाण. तयाजवळी देव भक्ती भावे उभा आणि स्वानंदाचा गाभा तया दिशे. परमार्थ करण्याकरता काय लागतं? फक्त अंतकरण शुद्ध लागतं. ज्याचं अंतकरण शुद्ध आहे ना, शुद्ध भाव ज्याचा झाला, तुरी नाही देव त्याला, तुरी नाही देव त्याला, तुरी नाही देव त्याला. मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, बाबा रे, या देवाला मी हृदयात साठवल्यामुळं पुन्हा त्यांची सरली रझार आणि झाला सफळ व्यापार. एवढंच नव्हे, महाराज म्हणतात, बाबा रे, मला विचार करायची गरज नाही. ज्यांच्या माग मी देव देव करत फिरत होतो ना, तो देवाने काय केलं? त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात
साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येरधार झाला सफळ व्यापार. जगद्गुरु तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात सांगतात येरधार संपल्यामुळं देवाला हृदयात साठवल्यामुळं हरी आला हाता आणि मग कैशी भय चिंता. महाराजांनी सांगितलं बाबांनो ज्याच्या करता मी देव देव करतो ना तो देवच माझ्या हातात आला. पण कशामुळं? फक्त एका देवाला हृदयात साठवल्यामुळं. विठ्ठल माझे जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, माझी गुरुदेव रसाळ माऊली सुद्धा सांगतात, अनेक साधू संत मंडळी सुद्धा सांगतात बाबांनो या नरध्याला आल्यानंतर संगत चांगल्याची करा. का? जर तुम्ही संगत चांगल्याची केली ना तर तुम्हाला सहज तरुण जातात. का? चांगल्या संगतीत गेल्यानंतर चांगलं ऐकायला मिळेल, चांगलं बोलायला मिळेल, चांगलं राहायला मिळेल. आणि तुम्ही जर दुर्जनांच्या सानिध्यात गेला ना तर महाराज म्हणतात आयुष्यभर जरी कमवलं ना तरी समाधान. संत संगतीचे काय सांगू सुख. पण त्याच्यात आल्यानंतर ना काय त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांच्या सानिध्यात नाही झाला तर मग किती अवघड आहे. महाराज म्हणतात बाबा रे याच्या करताच मी तुम्हाला टाहो फोडून सांगतो बाबांनो याच्यामध्ये या पवताल्या पाण्यात पडावं.
का पाण्यात पडल्यावर पोहता येत? पोहता आल्यावर पाण्यात पडावर शिकाय कुठं मातीत जाऊ. पाण्यात पडल्यावर पोहता येत म्हणून साधू संत मंडळींनी अनुभव घेतला. म्हणून तुम्हाला अनेकाच्या पद्धतीने तुम्हाला पटवून सांगितलं तरी पण समाज ऐकाय तयार नाही. महाराज तुम्ही सांगता ते बरोबर आहे पण आम्हाला ते रुचत नाही. महाराज म्हणले आमचं काही जाणार नाही यात. आमचं वर्षाची नार भ्रतार मागेल 6 वर्षाची नार गर्भीन राहील. थोर थोर पर्वत उडून जातील. का महाराज म्हणले वाईट काळ येणार आहे एवढंच नव्हे मुलगा वाईट होईल माता पित्याला सुद्धा. का आई रे बैमान दुनिया आई रे निर्माण झाली. लक्षात ठेवा. ती सांगाय करता आली कोलाटीन खेळया सगुण माया. आली कोलाटीन खेळया सगुण माया.
करता येते माय बाप म्हणून माझे जगद्गुरु तुकाराम महाराज तुमच्या करता डोंगरावर आले. काय गरज होती त्यांना इथपर्यंत यायला? कशा करता आले? हे उपकारासाठी. आणि आले घराच्या वैकुंठी म्हणून माझे साधू संत रसाळ माऊली इथपर्यंत आले माय बाप. पण महाराज म्हणतात बाबा रे मी यांच्या करता आलोय. कशा करता? कोण मला हृदयासाठी ठेवतय? काय कोण मला हृदयासाठी ठेवतय? म्हणून साठविला हरी आणि ती हृदय मंदिरी. ज्यांनी ज्यांनी देवाला हृदयासाठी ठेवलं ना महाराज म्हणतात त्यांची एरधार संपली. काय त्यांची एरधार संपली. एवढंच सगळं त्यांच्या हातामध्ये देव आला माय बापा. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात बाबा रे असे मुलांच्या संस्कार घडवा. नाही मुलांना संपत्ती कमावता आली कमवू नका. आणि इथून पुढच्या काळामध्ये तर मुळेच कमवू नका. लक्षात ठेवा. काय इथून पुढच्या काळामध्ये तर मुळेच कमवू नका. महाराज म्हणतात मुलांना संस्कार वळण द्या. का जर संस्कार असेल गरीबी असू द्या मुलगा मोठा होऊ शकतो संस्कारामुळं. पण श्रीमंती आहे पण संस्कार नसेल तर मुलगा श्रीमंत असणारा खाली येऊ शकतो. का संस्कार नाही. लक्षात ठेवा. म्हणून पुत्र व्हावा आईचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. लक्षात ठेवा. काय गरज होती माझ्या जिजाऊ माताला? कशा करता जन्माला आले माझे शिवराया? कशा करता जन्माला आले माय बापा? लक्षात ठेवा माझे शिवबाले म्हणून आज तुम्ही उड्या मारता. आणि जर एक शिवाजी जन्माला आला नसताना आज तुम्ही कोण असता? अब्दुल भाई, गफ्फूर भाई, शब्बीर भाई कोण असता तुम्ही? आमची महिला मंडळ कोण असता? काय नुरापी, ज्वारापी, शायरापी. पण एक पुत्र जन्माला आला माझ्या शिवबासारखा. लक्षात ठेवा. माझ्या जिजावरचे पण न्यायी कसे आले व फळाला. माझ्या जिजावरचे पण न्यायी कसे आले व फळाला. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात बाबा रे जीवनामध्ये जन्माला एकदाच यायचंय ना. मग एकदाच येऊन फक्त भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवा. आणि जर तुम्ही हृदयात साठवला ना तुमची एरधार संपत. एवढंच नव्हे देव तुमच्या हातात येईल. आणि मग मात्र मला काहीच करायची गरज नाही. हे अभंगाच्या शेवटच्या चार तो का म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी
साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार हरी आला हाता मग कैशी भय चिंता तुका मने हरी काही उरो नेदी उरी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात काही उरो नेदी उरी म्हणजे काय साठविला हरी तुका मने हरी म्हणजे साठविला हरी हरी आला हाता कशामुळं साठविला हरी मग कैशी भय चिंता कशामुळं साठविला हरी त्यांची सरली येरझार कशामुळं साठविला हरी त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार कशामुळं साठविला हरी पण कुठं जिही हृदय मंदिरी आणि मग महाराज म्हणतात त्यांची सरली येरझार झाला सफळ व्यापार ज्ञानेश्वर माऊली
ज्यांच्या निमित्ताने ही सेवा माझ्याकडे आली असे असणारे आपल्या याच गावचे रहिवासी आपले भाऊ आणि खंडे बापू ही सगळी इथे प्रेमाची मंडळी जुनी मंडळी पाहिल्याबरोबर एसटी उभी करून जय गुरु सुरेखाताई समाधान वाटलं. रिटायर झाल्या पण या मार्गात पटकन आला अगोदरच होता या शंका नाही पण एखादं म्हणलं असतं बास आता कटाळलो परंतु नंतर कळना पुन्हा कळना उशिरा त्याच्यात येऊन त्यातलेच होते आले म्हणजे नेमकं विशेष नाही त्यातलेच होते पुन्हा चिकाटी लावून धरून या मार्गात आले म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद आमचे अण्णा. काय ही बाकीची मंडळी सगळी ही जुनी मंडळी ओळखतात कोणाचं नाव माहित असेल नसल याच्याकरता मला माफ करा. आणि आमचे पकवाजे पीटी मास्तर असं ना जय गुरु यांच्या सर्वांच्या सहकार्याने ही सेवा पूर्ण झाली. हा नव्हे एकल्याचा खेळ मनोनी मेळ मिळविला. गायक सागर महाराज यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे काय साथ दिली. द्यावे तेवढे धन्यवाद लक्षात ठेवा. आणि याच्याही पेक्षा प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. कीर्तन संपलं माघारी निघाले. माघारी निघाल्यानंतर महिला एकामेकीला म्हणतात बाई कीर्तन लय चांगलं केलं बर का. काय तेवढ्यामध्ये एक खवट होती. काय खवट होती ती म्हणजे आपणच गेलो नसतो तर कोणाला सांगितलं असतं. म्हणून तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने सेवा ऐकून घेतल्याबद्दल तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. साऊंड सिस्टीमच्या सहकार्याने तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गायक मंडळी पीटी मास्तर पकवाजे तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आमच्या ताई विनेकरी ताई टाळकरी ताई यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि वयोवृद्ध मंडळींची पुन्हा पुन्हा भेट झाली याच्याबद्दल मी माझं भाग्य समजते. जरी माझ्या तोंडातून वेडावाकुडा शब्द गेला असेल ना तरी मला माय बापाचं अंतःकरण द्या. का सर्वांना माहित आहे मी तुमचंच ऐकलं आणि तुमच्या पुढं सांगितलं. मी वेगळं काही सांगितलं नाही. तुमचंच ऐकलं सर्वांना माहित आहे. 25-30 वर्ष झालं संप्रदायात तुमचंच ऐकलं आणि तुमच्या पुढं सांगितलं. म्हणून जरी माझ्या तोंडातून वेडावाकुडा शब्द गेला असेल तरी मला माय बापाचं अंतःकरण द्या. कीर्तन संपल्यानंतर तुम्ही म्हणतात तुम्ही महाराज आहात. मी महाराज नाही. सदर्शन घ्यायचंय ना महात्म्यांचं घ्या. दर्शन घ्यायचंय ना विनेकरींचं घ्या. दर्शन घ्यायचंय ना आई वडिलांचं घ्या. दर्शन घ्यायचंय ना वयवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध त्यांचं दर्शन घ्या. आग्रहाने सुद्धा माझं दर्शन घेऊ नका. तुम्ही म्हणताल बरोबर आहे परंतु आम्हाला घ्यायचंय ना. काय आम्हाला घ्यायचंय ना. तुम्ही जर माझ्या पायावर डोकं आपटलं माझ्याकडे आहेच काय तुम्हाला घ्या. मी तुम्हाला देण्याकरता आलेली नाही घेण्याकरता आले. लक्षात ठेवा माझ्याकडं काही सुद्धा नाही. मी तव हमाल बहार वाहे तिकडून आलं तुमच्यापर्यंत सांगितलं. मी फक्त मधलं काम केलं. लक्षात ठेवा माझा अधिकार नाही. ही सेवा त्यांची आहे म्हणून आग्रहाने सुद्धा दर्शन घ्या. पण एखादी बिचारी लय खवट असती नाही बाय म्हणते तुमचं मस्त म्हणणं बरोबर आहे पण मला घ्यायचंच. तिच्या करता सुद्धा उत्तर आहे माझ्याकडे. लक्षात ठेवा तुम्ही माझ्या पायावर डोकं आपटलं आमचं पाय अजून तेवढं पवित्र नाही. लक्षात ठेवा आम्हाला देण्याकरता तो तुम्हाला देण्याकरता आमच्याकडे नाही पण पाय सुद्धा पवित्र नाहीत. आणि एवढंच नव्हे तुम्ही मंडळी माझ्याकडे आग्रहाने पाया पडला ना माझ्यातला षडविकार माझ्यातला अहंकार कुठंतरी जागा होईल आणि मला डबऱ्यात घालील. त्यापेक्षा दर्शन घ्यायचंय ना तुमचं आणि माझं. जय गुरु विठ्ठल जय जय.